फ्रेंड, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. आज आपण लहान बाळांना वाफ कशी द्यायची त्याबद्दल पाहणार आहोत. साधारणतः वाफ देणं म्हटलं की आपल्याला असं वाटतं की जसं मोठ्या माणसांना आपण स्टीमरने वाफ देतो तशी द्यायची असते. तर आताच थांबा, तशा पद्धतीने लहान बाळांना वाफ देत नाहीत. त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर मशीन येते, त्याचं नाव आहे नेबुलायझर. तर साधारणतः अशा प्रकारचा बॉक्स असतो, त्याच्यामध्ये ही मशीन घेतली जाते. ही लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी दोन्हींसाठी युजफुल आहे. ही मी साधारण माझा बेबी झाल्यानंतर लगेचच 1 महिन्याने परचेस केली होती. त्यावेळेला त्याला सर्दी झाल्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला रिकमेंड केलं होतं म्हणून. पण त्यानंतर मला याचा खूप वेळा उपयोग झाला आहे आणि ती एकदम चांगल्या पद्धतीने काम करते आणि लहान मुलांची सर्दी जाण्यासाठी खूप चांगला इफेक्ट त्याचा होतो. त्या बॉक्सच्या आतमध्ये अशा पद्धतीची मशीन येते. तिला खालून हे 4 प्रकारचे रेस्ट पॉइंट दिलेले आहेत त्या लोकांनी आणि ऑन ऑफचं बटनही दिले आहे. इथून तुम्ही ऑन ऑफ करू शकता. तसेच प्लगही अवेलेबल आहे. हे मशीन चार्जिंगवर नाही तर प्लगिंगवर चालू राहते. याच्यासाठी चार्जिंग करण्याची गरज पडत नाही, लाईटची गरज असते. एक पॉइंट दिला जातो, ती अशी वायर लावण्यासाठी. आता ही वायर इथे जॉईन करून घेतल्यानंतर आता त्याला पॉइंट येतो. त्याला याला जॉईन करून हा पीस लावायचा असतो अशा पद्धतीने. त्यानंतर अशा प्रकारचे औषधं असतात, तुम्ही पाहू शकता. लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना श्वासातून द्यायची औषधं अशा पद्धतीने 5 ml 3 ml मध्ये अवेलेबल असतात. जे तुम्हाला डॉक्टर गाईड करतात तेच तुम्हाला द्यायचं आहे. तर ते याच्यामध्ये पोर करायचं अशा पद्धतीने आणि पोर करून झाल्यानंतर त्याच्या वरचा भाग हा लावला जातो. ठीक आहे. आता तुम्हाला तुमच्या बेबीला वाफ द्यायची तर मी स्पेशली रिकमेंड करेन माउथ पीस. हा इथे याप्रमाणे जॉईन करून इथून नाकाने आणि तोंडाने अशी वाफ दिली जाते. तर लहान बाळांना शक्यतो हे फार बरं पडतं, कारण त्यांचा जो मास्क असतो, जो तुम्ही असा मास्क मिळतो बाजारामध्ये, असा हा अडल्ट मास्क आहे आणि हा लहान मुलांचा पेडियाट्रिक मास्क आहे. तर लहान मुलांसाठी हा वापरतात, मोठ्यांसाठी हा वापरतात. पण लहान मुलं हे दोन्ही काही लावलं की घाबरून जातात आणि ते वाफ घ्यायला नकार द्यायला लागतात. म्हणून पर्याय हा आहे की हा माउथपीस वापरणे. हे तुम्ही लहान मुलांच्या डायरेक्ट तोंडात देऊन खेळण्यासाठी ते चावत राहतात आणि वाफही जात राहते. किंवा तुमचं बाळ कॉपरेट करत असेल तर अशा पद्धतीने पकडून नाका आणि तोंडाद्वारे त्यांना ती वाफ मिळते. औषधाचे वेपर त्यांच्या नाकातोंडात जाऊन फुफ्फुसामध्ये पोहोचतात. त्यामुळे हा नेबुलायझर खूप असा उपयोगी आहे. तुम्ही सगळ्यांनी घ्यावा असं मी रिकमेंड करेन. बाकी ज्याची त्याची इच्छा असते. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.